तर बघा आता ज्यावेळेस छेद समान नसतो त्यावेळेस आपल्याला अपूर्णांकाची बेरीज कशा पद्धतीने करायची। आता 4/5 अधिक 2/7 आहे या ठिकाणी। तर 4/5 आणि 2/7 या दोन्ही अपूर्णांकामध्ये छेद जे आहेत दोघींचे जे छेद आहेत ते समान आहेत का? नाही। 5 आहे आणि 7 आहे, मग छेद समान नसताना त्यांची बेरीज कशी करायची? तर आपल्याला अगोदर काय करावं लागेल, त्या दोन्ही अपूर्णांकाचे जे छेद आहेत ते काय करून घ्यावे लागतील? समान करून घ्यावे लागतील। काय करून घ्यावे लागतील? समान। म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, त्या दोन्ही अपूर्णांकाच्या छेदाने त्याच्यात पुढचा जो अपूर्णांक आहे त्याच्या ऑपोजिट असलेला जो अपूर्णांक आहे त्या अपूर्णांकाला गुणून घ्यायचंय। काय करायचंय? छेदानं गुणायचंय। म्हणजे या 7 या अपूर्णांकाला पूर्ण अपूर्णांकाला गुणायचंय। म्हणजे 7 4 ला गुणायचं, त्यानंतर 5 ला गुणायचं। मग 7 4 ला ज्यावेळेस आपण गुणतो त्यावेळेस 7 चोक 28 आणि 7 5 35 अधिक आता या 5 न या अपूर्णांकाला गुणून घ्यायचं। म्हणजे 5 दोन्ही 10 5 7 35। बघा आता दोन्हीचे छेद समान झाले की नाही? 35 35 छेद समान झाले की नाही? मग छेद समान असताना आपण अंशाची काय करतो? बेरीज। म्हणजे 28 अधिक 10 छेद हे 35 दोन्ही पैकी एक 35 इथं घेऊन टाकायचे। म्हणजे 28 आणि 10 ची बेरीज केली तर 8 आणि 0 8 2 आणि 1 3 आणि हे 35 ला 35। या ठिकाणी जर समजा दोन्हीला एका संख्येने भाग जात असेल तर त्याला संक्षिप्त रूपामध्ये आपण करू शकतो, परंतु या ठिकाणी दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग जाणे कोणती नसल्यामुळे याला संक्षिप्त रूपामध्ये करता येत नाही। कळलं का?